वर्ष जगला तरी त्याला काय वाटतं अजून जगावा. पण महाराज आएगा सो जाएगा, राजा रंक फकीर. आता मी तुमच्या समोर एवढा मिठू 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 बोलतोय महाराज, मी ही कीर्तन पूर्ण करेन ही माझी तरी गॅरंटी आहे का? नाही नाही. उन्हातानाचा चांगलाच आशीर्वाद दिलाय तुम्ही मला. खरंय त्यांचं बी. काय माझं तरी महाराज एवढा मिठू मिठू बोलतो, काही सांगता येत नाही. लोक फक्त आत्ता म्हणतात अरे आत्ता होता अरे गेला. काय नाही महाराज, वरून कनेक्शन तुटलं का गाडी पार्किंगला पैसे बँकेमध्ये सगळं जाग्या गपकुनी निघायचं. आणि बांधून देणारे काय लांबचे नाहीत महाराज, बांधून देणारे बांधून या देती आणि भूषणे घेती काढून ये महाराज. किती किती सोनं घाला, हातामध्ये अंगठ्या घाला, गळ्यामध्ये तुळशीची माळ, सोनं घाला, गळ्यामध्ये सोनं घाला, पण महाराज शेवटपर्यंत ती येणार. आजपर्यंत तुम्ही असं ऐकलं का वारकरी मरण पावला आणि वारकरी मरण पावल्यानंतर जात असताना त्याच्या गळ्यातली पवित्र तुळशीची माळ काढून घेतली? आजपर्यंत ऐकलं का कुणी? नाही काढून घेणार महाराज. का तर तेवढीच साधना तेवढी तुळशीची माळ तुमच्या सोबत येणार आहे गड्या, बाकी काही नाही येणार. किती सोनं घाला बर्गे पाटील, मी कायम कीर्तनात सांगत असतो किती सोनं घाला, तुम्हाला घालायचं ना कचून घाला, 1 किलो घाला, 2 किलो घाला, काय घालायचं ते घाला, पण इमानदारीने सांगा गड्या तुमच्या गळ्यातल्या सोन्याला जास्त किंमत आहे का पवित्र तुळशीच्या माळेला? मायला म्हणल्यावर तुमचं कसं म्हणणं आहे? आता तुम्ही प्रत्येकाच्या गळ्यामध्ये सोने आहे महाराज, प्रत्येकाच्या गळ्यामध्ये सोने आणि माझ्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळे. इमानदारीने उत्तर द्यायचं गड्या, तुमच्या गळ्यातल्या सोन्याला जास्त किंमत आहे का माझ्या पवित्र तुळशीच्या माळेच्या मनीला? तुळशीच्या सगळ्याचं कन्फर्म आहे ना? अय सगळ्याचं. आता एक काम करायचं सगळ्यांनी, चोपदाराला मी तिकडे पाठवतो, गळ्यातलं सोनं चोपदाराजवळ द्यायचं आणि माझी पवित्र तुळशीची माळ तुमच्या गळ्यात. मावशी खरंच खाली बसा तुम्ही, इकडे नका येऊ. अरे नाही येणार का कुणी इकडं, तुम्ही कुशाला मागे बघत आहे? तुम्हाला वाटलं का गळ्यातलं सोनं काढून पवित्र तुळशीची माळ घालण्याकरता हित येईन आणि जी येईन तिचा सत्कार आपण जाहीर करू ना? एवढं सोपं आहे का महाराज? किती सोनं घाला काढावंच लागणार आहे. पण ज्याने पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घातली का महाराज आणि भगवान पंढरीचे पांडुरंग परमात्म्याची सेवा केली महाराज, काळ सार्थक केला त्यांनी. मनी विठ्ठल ऐका, साधना केल्याचा फायदा काय ताकद आहे माझ्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये. संसारावरती विजय मिळवतील याच्यामध्ये नवल नाही महाराज, काळावरती सुद्धा विजय मिळवता येतो, ही ताकद माझ्या साधनेची. वारकरी संप्रदायाची सेवा इकडे ऐका. काळावरती विजय कुणी कुणी मिळवला ऐकून जा इकडे. मुक्त कैवल्य तेजनिधी ज्ञानेंद्र राज्य साधकांचे मायबाप अनाथांचे मायुष्य माऊली ज्ञानोबराय. माऊली ज्ञानोबरायांना काळ नेण्याकरता आला होता कितव्या वर्षी? अवघ्या 16व्या वर्षी. ऐकून जा, बोलत जा. माऊली ज्ञानोबरायांना नेण्याकरता काळ आला महाराज. चला माऊली. माऊली ज्ञानोबरायांचं वय वर्ष 16. चला माऊली म्हणल्याबरोबर सोपान काका समोर आले. सोपान काकाने सांगितले हे काळा. चला माऊली म्हणतोस. सोपान काकाने सांगितलं काळा हे बघ मी त्याचा भाव आहे, माझ्या आयुष्यातले 2 वर्ष कमी करा माझ्या माऊली ज्ञानोबरायांना द्या. महाराज सोपान काकानं स्वतःच्या आयुष्यातले 2 वर्ष कमी केलेले माऊली ज्ञानोबरायांना दिले. काय भावाचं प्रेम आहे महाराज. काळ माघारी गेला, परत 2 वर्षांना आला. चला माऊली. चला माऊली म्हणल्याबरोबर महाराज आता माऊली ज्ञानोबरायांचं वय झालं. बोला बोला वय किती झालं? 18. चला माऊली म्हणल्याबरोबर महाराज निवृत्ती दादा समोर आले. निवृत्ती दादाने सांगितले ए काळा, अरे सोपान काकानं 2 वर्ष दिली, मी बी त्याचा भावच आहे, माझ्या सुद्धा आयुष्यातले 2 वर्ष कमी कर आणि माझ्या माऊली ज्ञानोबरायांना दे. काल परत माघारी गेला, परत 2 वर्षांना आला. आता माऊली ज्ञानोबरायांचं वय झालं 20. काळ आला. चला माऊली. आणि चला माऊली म्हणल्याबरोबर चिमुकली मुक्त आहे महाराज, माझी चिमुकली मुक्त आहे. समोर आली चिमुकल्या मुक्ताने सांगितले हे काळा. चला माऊली म्हणतोस. अरे सोपान काकानं 2 वर्ष दिले, निवृत्ती दादानं 2 वर्ष दिले, मी तर बहीण आहे. आणि इमानदारीने सांगतो गड्या, बहिणीचं भावावरती किती प्रेम असतं ना, हे कीर्तनात वर्णन करून उपयोग नाही, त्याला भावाची बहीणच व्हावा लागतं. इतकं प्रेम महाराज. चिमुकल्या मुक्ताने सांगितलं काळा, माझ्या बी आयुष्यातले 2 वर्ष. काळ गेला, परत महागाईला 2 वर्षांना आता माऊली ज्ञानोबरायांचं वय झालं 22. काळ आला महाराज. चला माऊली. चला माऊली म्हणल्याबरोबर चिमुकली मुक्ता समोर आली. चिमुकल्या मुक्ताने सांगितले काळा, अरे 2 वर्षाला जातो 2 वर्षाला येतो. चला माऊली म्हणतोस. आता ऐक, निवृत्ती दादानं 2 वर्ष दिले, सोपान काकानं 2 वर्ष दिले, मीही 2 वर्ष दिले. आता 2 बोट वर केलं. चिमुकल्या मुक्ताने सांगितलं काळा ऐक, 2 बोट वर केले म्हणजे माझ्या आयुष्यातले 2 वर्ष कमी करा माझ्या माऊली ज्ञानोबरायांना द्या, असा अर्थ होत नाही. काय म्हणला माते? 2 बोट वर केले, मला वाटलं तुमच्या आयुष्यातले 2 वर्ष कमी करायचे माऊली ज्ञानोबरायांना द्यायचे. मुक्ताने सांगितलं काळा तसं नाही. अरे 2 बोट वर केले म्हणजे एक म्हणजे चंद्र आणि दुसरं म्हणजे सूर्य. जोपर्यंत
पृथ्वी चलावरती चंद्र सूर्य आहे ना तोपर्यंत माझे माऊली ज्ञानोबराय राहणार. काळाला सुद्धा माघारी पाठवलं फक्त या साधनेच्या जोरावरती महाराज. म्हणून काळ सार्थक केला त्यांनी. आणि तसा जर काळ तुम्हाला सार्थक करायचा असेल महाराज आणि काळ जर घालवायचा असेल तर कसा घालवला पाहिजे. काळ सारावा चिंतने काळ जर घालवायचा असेल आणि काळ जर सारवायचा असेल तर महाराज कसं. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या जीवनामध्ये साधना करा. आणि काळ जर घालवायचा असेल तर भगवंताच्या नामस्मरणामध्ये घालवा. जगद्गुरु तुकोबराय भगवंताचं नामस्मरण करत असताना इतकं भजन करत होते, इतकं भजन करत होते. किती भजन करत होते ऐकून जागड्या. जगद्गुरु तुकोबरायला एकाने विचारलं महाराज दिवसभर तुम्ही किती भजन करता आणि तुमचा वेळ किती व्हायला जातो. जगद्गुरु तुकोबरायने सांगितलं मी रात्रंदिवस भगवंताचं नामस्मरण करत असतो पण त्यातून सुद्धा माझा वेळ वायाला जातो. किती वेळ जातो ऐका. शिंक जांभळी खोकला युतकाची वेळ वाया गेला. ज्या ज्या वेळेला मला शिंक येते ज्या ज्या वेळेला मला खोकला येतो ना त्या वेळेला माझा वेळ वायाला जातो नामस्मरणा बिगर. पण आपलं उलट आहे. आपलं तुकाराम महाराजांसारखं नाही. आपल्याला जेव्हा शिंक येते जेव्हा जांभळी येते तेव्हाच देव आठवतो. आणि सगळ्यात जास्त देव कधी आठवतो माहितीये का. भर तारुण्यामध्ये महाराज देव नाही देव नाही देव नाही म्हणतो आणि एकदा का 40 वलांडली की तोच माणूस म्हणतो देव आहे देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहिजे का. तर त्याला तसा अनुभव येतो महाराज. म्हणून जाता जाता सांगन भगवंताची जर सेवाच करायची असेल म्हातारं झाल्यानंतर कधी सेवा करायची नाही. सेवा करायची तारुण्यामध्ये. तरुणा भाग्यवंत नटे हरे कीर्तनात. आज मृदंगाचार्य तरुण, कीर्तनकार गायक तरुण, टाळकरी तरुण. त्यात परमार्थ करण्याची मजा आहे महाराज. हाय तरुण तोपर्यंत घ्या परमार्थ करून नाही ती मेल की हे टाकते पुरून. कशाचं काय महाराज. हाय तरुण तोपर्यंतच गड्या. एकदा 60 ओलांडली 60 लक्ष देईन तुमच्या 90 वर्षाचं मात्र माझ्याकडे आलतो. 90 मला बी माळ घालायची 90 वर्ष. त्याला म्हणलं होय बाबा तुमचं वय किती. म्हणलं आता 90 ओलांडलंय. अला 90. मग म्हणलं जीवनामध्ये कीर्तन प्रवचन काय ऐकलं का. कीर्तन प्रवचन असली महाराज लोक तू यासारखी महाराज लोक 9 जण वाट लावल्यात मी. अरे 9 जण वाट लावली म्हणजे हेतून कर्जतला नाही का डायरेक्ट यमापाशी. म्हणलं बाबा 9 महाराज लोक वाट लावलो तुमच्यात काय बदल. तो म्हणला अजिबात झाला नाही. म्हणलं मग बाबा आताशी 90 वय तुमचं एक काम करा 10वा नंबर माझा लावा आणि तुमचं चांगलं करून घ्यावा. अरे काय तरुणपणामध्ये नको ते उद्योग करायचे हाणामारी करायची बांधावणं भांडणं करायची भावावर कोराड घेऊन धावायचं. हे काय तारुण्य आहे का महाराज. हाय तोपर्यंत परमार्थ करायचा. आणि जीवन जगत असताना महाराज किती जीवन भारी जगा गड्या. तळतलाट कुणाचा घ्यायचा नाही. सुरुवातीला वाक्य सांगतो तळतलाटाची शिदोरी अशी महाराज तळतलाट व्याजा सकट वसूल होतो. कसा व्याजा सकट वसूल होतो महाराज. माझ्यापेक्षा वयानं येणारं माणसं जास्त आहेत इथं. अहो महाराज उग पूर्वीची लोक म्हणत नव्हते खिशामध्ये लाखोचा खळखळाट असावं पण त्याच्या मागे कोणाच्या फुटक्या कवडीचा तळतलाट नसा उगच म्हणत नव्हते महाराज. तळतलाट लय वाईट आहे रे खरं सांगतो तुम्हाला. तळतलाट इतका वाईट आहे लोकांना वाटतं आम्ही बांध करतो म्हणजे आम्हाला कोणालाच माहिती होत नाही. लोकांना वाटतं आम्ही अंधारात केलेलं पाप कोणाला माहिती होत नाही. लोकांना वाटतं आम्ही सप्ताह देत नाही म्हणजे सप्ताह होणार नाही. अरे गपला का तुझ्या वाचून कुठं सप्ताह राहत असतो का. हा तो अंधारात काम करतो त्याला वाटतं देवाला वाटतो आम्ही अंधारात केलेलं कोणाला माहिती नाही. अरे विषय डोक्यातून काढून टाकला. कायम नजर तुमच्यावरती ज्यांची ना ते महाराज भोले बाबा आणि भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा. अहो कायम तुमच्यावरती नजर आहे. लोकांना वाटतं आम्ही बांध करतो बांध. अरे किती बांध करता करून करून तुम्ही बाबा किती करता करून करून. हा ईदभर करता का नाही. आणि काय ईदभर करून होणार आहे. बाबाला अनुभव कमी जरा ईदभर सांगतात. लईच एखाद्याची PhD झाली असली तर ते हातभर करीन बरोबर का नाही बाबा.
हातभर. त्याला जर पार त्याच्या खानदानापासून जर तोच धंदा असेल तर बर्गे पाटील मी सांगतो तुम्हाला तो कमीत कमी 2 वाप करीन गड्या. 2 वाप. पण इमानदारने सांगतो गड्या 2 वाप करून दात टुकरून कुठं पोट भरत नाही. 2 वाप तुमच्या जमिनीमध्ये वाढतील आणि 2 वाप तुमच्या जमिनीमध्ये वाढल्यानंतर महाराज तुम्हाला अर्धी गोणी 1 गोणी जास्त होईल. अर्धी गोणी 1 गोणी जास्त झाल्याचा आनंद तुम्हाला होईल. लांबजेवाडीकर ऐकून जा. अर्धी गोणी 1 गोणी गव्हाची ज्वारीची बाजरीची मकाची तुम्हाला जास्त होईल. त्याचा आनंद तुम्हाला भेटेल. पण ज्याच्या रानातून तुम्हाला ती अर्धी गोणी 1 गोणी भेटली ना त्या मालकाचा आणि त्या शेतकऱ्याचा आणि त्या वारकऱ्याचा जर तळतळाट तुम्हाला लागला तर तुमच्या संसाराची राख रांगोळी झाल्याशिवाय राहणार नाही. एवढा वाईट तळतळाट आहे. टाळ्या पडले म्हणजे पटलंय तुम्हाला. अहो सोपं समजायचं नाही. तळतळाट होती. आता 1 रुपया तुम्ही कोणाचा बुडवता पण 1000 रुपये तुमच्या खिशातून कुठं जातील तुम्हाला मिळ लागणार नाही. तळतळाट कधी कोणाचा घ्यायचा नाही. दास्यत्व करा. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं दास्यत्व करा. आणि दास्यत्व केल्याचा फायदा महाराज तिन्ही लोकांमध्ये कसल्याच प्रकारची भीती राहत नाही. 1 आणि दुसरं म्हणजे महाराज काळावरती विजय मिळवता येतो. 2 आणि सगळ्यात महत्वाचं काळावरती विजय मिळवता येतो महाराज त्या काळाला सुद्धा हाणून माघारी पाठवता येतं. त्याचं एकमेव कारण जर काय असेल तर ते कारण जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये सांगतात.